स्टडी रिव्होल्यूशन. आज 28 जानेवारी 2026 चा आपण द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते पहिल्यांदा आपण बघूया की एक्झॅक्टली आपण या खरं तर लेक्चरमध्ये किंवा या डिस्कशनमध्ये काय काय कव्हर करत असतोय, त्याचं इम्पॉर्टन्स कशा पद्धतीनं डिसाईड खरं तर होत असते. आणि फायनली 4-5 दिवस मध्ये जर आपण बघितलं असेल, तर मी डायरेक्टली द हिंदूचं जे काही पी-डी-एफ फॉर्ममध्ये द हिंदू असतोय पेपर, तो दाखवून खरं तर डिस्कस करत होतो बिकॉज आय वॉज ट्रॅव्हलिंग. बट नाव वर बॅक ऑन ट्रॅक. आपल्या सेम इंटरफेसवर आलेलो आहे. आता इथून पुढे जे आहे ते व्यवस्थित जे पहिल्यासारखं जे डिस्कशन आपलं आहे, त्याच इंटरफेसमध्ये ते आपण करू शकतो. असो, या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केलेले असतात, ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्सच्या पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाची कॉन्सेप्ट आलेली असेल, महत्त्वाचा काही कंटेंट आलेला असेल, तर ते डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. आणि ज्यावेळेस मी महत्त्व हा शब्द वापरतोय, त्यावेळेस त्याचा जर आपण क्रेडिबिलिटी बघितली, तर त्याची काय क्रेडिबिलिटी, कुठल्या बेसवरती आपण ठरवतो की काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाहीये. जे पण गोष्ट एक्झामला रिलेट करते, जी पण गोष्ट आपल्या सिलेबसला रिलेट करते, ते आपल्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. ते सोडून बाकी आपल्याला कुठल्याही गोष्टीशी काहीही देणं-घेणं असायला नाही पाहिजे, ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत असतो त्यावेळेस. म्हणजेच काय, इव्हेंच्युअली आपला उद्देश काय याच्यामध्ये? आपला उद्देश एकच आहे, की या सगळ्या गोष्टींमधून करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना जास्तीत जास्त एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला जे काही महत्त्वाचं आहे ते कव्हर करणं आणि एक्झाममध्ये त्याचं जास्तीत जास्त मार्क्समध्ये रूपांतर करणं. हा आपला फायनल याच्या मागं उद्देश आहे. आणि तो उद्देश साध्य करण्याच्या साठी जी काय मेहनत आपल्याला लागेल, जे काही एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतील, ते आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतोय, जेणेकरून आपला स्कोर जास्तीत जास्त खरं तर एक्झाममध्ये यावा. असो, बघूयात पहिलं आजच्या द हिंदूमध्ये एरोटेल काय आहे आणि ते एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला काय काय पॉइंट्स देते, काय काय शिकवून जाते, बघायला मग सुरुवात करूया. हे पहिलं जे एरोटेल आपल्याला दिसतं, ते एरोटेल पहिल्यांदा तर हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे, की कोणत्या सब्जेक्टच्या दृष्टीतून सिलेबसला कुठं कनेक्ट होतंय ते. तर हे इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या माध्यमातून वर्ल्ड पॉलिटिक्सचा अभ्यास करत असतो आणि त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्समुळे खूप गोष्टी आता चेंज व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे जिओ पॉलिटिक्सच्या दृष्टीतून सुद्धा हे एरोटेल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे जर डिस्कस केलं तर तुम्हाला वाटेल, की ठीक आहे, इकॉनॉमीच्या दृष्टीतून डिस्कस केलं. जिओ पॉलिटिक्सचा याच्यामध्ये काय संबंध आहे? तर ते पुढे मी तुम्हाला समजावून सांगतो, की याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्सचा काय संबंध आहे आणि ते किती गरजेचं आहे अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे हे जे रुटीन आहे ते इकॉनॉमी आणि जिओ पॉलिटिक्सच्या दृष्टीतून, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता या एरोटेलचा बेस नीट समजावून घ्या, की या एरोटेलमध्ये एक्झॅक्टली काय बेसवरती हे एरोटेल लिहिले गेले. हे एरोटेल लिहिले गेले एक तर रुपयाचं खरं तर अवमूल्यन होते. म्हणजे रुपया जी आपली करन्सी आहे, त्या करन्सीची खरं तर व्हॅल्यू कमी-कमी होत जात आहे. आणि त्याचं रिझन इथं लेखक म्हणतोय, त्याचं रिझन एकच आहे, तो म्हणजे कॅपिटल आउटफ्लो. आता कॅपिटल आउटफ्लो याचा सरळ मराठीमधला अर्थ आहे, की जी भांडवली गुंतवणूक इंडियामध्ये झालेली आहे, ती इंडियाच्या बाहेर जाणं. मग ते बाहेरील कंट्रीतल्या काही प्रायव्हेट एंटिटीने केलेलं असू द्या किंवा बाहेरून कशीही आलेली इन्व्हेस्टमेंट असू द्या, ती परत बाहेर जाणं, याला कॅपिटल आउटफ्लो आपण म्हणू शकतोय. त्याचबरोबर इंडियामधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ती सुद्धा जर बाहेर जात असेल, तर ते सुद्धा कॅपिटल आउटफ्लोमध्येच येतं. आता तुम्ही म्हणाल, इन्व्हेस्टमेंट इंडियामधली बाहेर गेली काय आणि इंडियामध्ये केली काय? तर त्याचा फरक काय पडतो? तर ऑब्व्हियसली त्याचा फरक पडतो. ज्यावेळेस इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट होते, तर खरं तर त्याचा इनडायरेक्टली अर्थ असा आहे, की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट होते ती. ठीक आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला त्या पद्धतीनं बूस्ट मिळत असतोय. पण ती जर इन्व्हेस्टमेंट इथं न होता परदेशातील कोणत्या परदेशामध्ये होत असेल, बाकी कंट्रीजमध्ये होत असेल, तर ऑब्व्हियसली त्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. आणि जी झालेली इन्व्हेस्टमेंट आहे, ती परत एकदा बाहेर जाणं म्हणजे काय, की जो अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळाला होता, तो परत एकदा सेटबॅक मिळणं. हे खरं तर कॅपिटल आउटफ्लोचं महत्त्व आहे. हे खरं तर कॅपिटल आउटफ्लोचा परिणाम आहे अर्थव्यवस्थेवरती होणारा. त्यामुळं जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, मग ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असू द्या,
ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ह्या जर परत बाहेर चालल्या, तर त्याचा खरं तर परिणाम डायरेक्टली आपल्या खरं तर अर्थव्यवस्थेवरती होत असतो. अर्थव्यवस्थेवरती निगेटिव्ह परिणाम झाला, म्हणजे त्याचा एक परिणाम काय होतोय, की करन्सीची व्हॅल्यू कमी-कमी होत जाते आणि तो परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मग इथं लेखक कॅपिटल आउटफ्लो ह्या खरं तर हेच लेखकाला असं म्हणायचं, की हेच एक रिझन आहे, की ज्याच्यामुळं रुपयाचं जे आहे, ते अवमूल्यन होताना आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये लेखक हे सगळं समजावत असताना आपल्याला सांगतोय, की यूएसएचे जे आत्ताचं धोरण आपण जर बघितलं, तर यूएसएचं आत्ताचं धोरण आपल्याला जर बघायला मिळतंय, तर ते काय धोरण आहे, की रेसिप्रोकल टॅक्स आपण बघायला मिळाले, की ज्या कंट्री रशियासोबत खरं तर व्यापार करतायत, इराणसोबत खरं तर व्यापार करतायत, त्या कंट्रींवरती हे टॅक्स लावतील आणि जवळ-जवळ सँक्शन सुद्धा लावण्यात येतील, अशी सुद्धा थ्रेट या यूएसए कडून देण्यात आलेली आहे. त्यामुळं यूएसएचं मार्केट जवळ-जवळ आपल्यासाठी खरं तर बंदच होणार आहे, कारण तिथे कॉम्पीट आपण करू शकणार नाही. ठीक आहे. मग जर मार्केट त्या पद्धतीने अवेलेबल आपल्याला नसेल, तर ऑब्व्हियसली तिथं आपल्याला विक्री करता येणार. म्हणजे आपल्याला जे बेनिफिट तिथून होत होता, ते बेनिफिट आता घेता येणार नाहीये. मग ऑब्व्हियसली हे जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्व्हेस्टमेंट दुसरं ऑप्शन शोधणार आहे. इंडिया तिथून ठीक आहे, इंडियावरती मोठ्या प्रमाणात टॅक्स लावले आहेत. म्हणजे इंडियामधून आपण एक्सपोर्ट केलं तर आपल्याला खूप जास्त महाग ते पडणार आहे. पण बाकी कंट्री अशा कोणत्या आहेत, की जिथून एक्सपोर्ट केलं तर स्वस्त पडणार आहे. मग त्या कंट्रीमध्ये जाऊन आपण मॅन्युफॅक्चरिंग करूया. त्या कंट्रीमध्ये जाऊन आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करूया. म्हणजे तिथून आपण एक्सपोर्ट केलं तर आपल्यासाठी स्वस्त पडेल. म्हणजे इथं काय झालं, की जी इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये झालेली आहे किंवा होणार आहे, ती इन्व्हेस्टमेंट ऑब्व्हियसली बाहेर चालली. दुसऱ्या देशामध्ये चालली आणि त्याचा परिणाम यूएसए आहे, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. मग जर वर्ल्ड पॉलिटिक्स जे जिओ पॉलिटिक्स आपण म्हणतोय ना, ते जिओ पॉलिटिक्स अनेक वेळा मी जे रेग्युलर विद्यार्थी फॉलो करतायत ना लेक्चर, त्यांना जवळ-जवळ चाय पे चर्चा झाली हे जिओ पॉलिटिक्स. एवढ्या वेळा मी ही गोष्ट समजावून सांगितली आणि सोप्या एकदम भाषेमध्ये समजावून सांगितलंय. आता हे जिओ पॉलिटिक्स जे आहे ना, त्याच्यामध्ये यूएसए खूप जास्त न्यूजमध्ये आणि यूएसएच्या प्रेसिडेंटची पर्सनॅलिटी जर आपण बघितली, तर ती न्यूजमध्ये असण्यासारखीच पर्सनॅलिटी आहे. आणि कधी-कधी आपण त्यांना मूर्ख सुद्धा समजायचा चूक करतो. पण ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. अगोदर आयुष्यामध्ये खूप काही करून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे बोल्ड स्टेटमेंट असतात किंवा बोल्ड डिसिजन असतात ना, त्याच्यावरून आपण त्यांना अंडर एस्टिमेट करता कामा नये. ठीक आहे. डिप्लोमसीमध्ये तो पर्सन वेल क्वालिफाईड आहे पहिल्यापासून, कारण बिझनेसमन आहे तो. इंडियामध्ये सुद्धा खूप त्याच्या इन्व्हेस्टमेंट वगैरे आहेत. ट्रम्प टॉवर वगैरे तुम्ही ऐकून असाल. ठीक आहे. त्यामुळं आर्थिक क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊन मग पॉलिटिकल क्षेत्रामध्ये आलेला माणूस आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी. आपण काय बोलतोय आणि त्याचे परिणाम काय-काय होतील. ते ऑब्व्हियसली तेवढी समज असणार आहे. ठीक आहे. आता जिओ पॉलिटिक्सचा, वर्ल्ड पॉलिटिक्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, त्यावेळेस यूएसए खूप जास्त आता न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत यूएसए न्यूजमध्ये असण्याची. एक तर यूएसए काय करतो, इथं व्हेनेझुएला सारखी जी कंट्री आहे, तिथल्या प्रेसिडेंटला आणि त्याच्या वाईफला त्यांच्या देशावर स्ट्राईक करून त्यांना किडनॅप करून घेऊन जातो आणि त्याच्या देशामध्ये ट्रायल चालवतो. ठीक आहे. त्याचबरोबर इथं इराणमध्ये इंटरनल प्रोटेस्ट सुरू आहे. सगळ्या जो अनरेस्ट आहे त्याला सुद्धा खतपाणी घालायचं काम जो आहे तो यूएसए करतो. त्याचबरोबर इराणवरती सुद्धा आम्ही स्ट्राईक करू शकतो वेळ पडली तर. अशी धमकी सुद्धा डायरेक्टली देतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय त्याच्या पुढे जाऊन अजून काय, की रशिया जो आहे, त्या रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावतो. का? तर युक्रेनवरती तुम्ही खऱ्या अर्थानं वॉर केलं म्हणून. ठीक आहे. त्याचबरोबर ग्रीनलँड जो आहे, ग्रीनलँडला खरेदी करायचं बोलतो आणि जर खरेदी नाही झाली, तर आम्हाला तिथं सत्ता स्थापन फोर्सफुली करावं लागेल. कारण त्याचं असं दिलं जातं, जर आम्ही सत्ता स्थापन नाही केली, तर तिथं येणाऱ्या काळामध्ये चायना सत्ता स्थापन करू शकतो. ठीक आहे. या सगळ्या रिझनमुळं यूएसए खूप जास्त चर्चेमध्ये आहे. बरं हे सगळं होत असताना बाकी सुद्धा अशा काही कंट्रीज आहेत, त्या खरं तर यूएसएच्या दहशतीखाली आहेत. त्याच्यामध्ये क्युबासारखी वगैरे कंट्री आहे. कोलंबियासारखी वगैरे कंट्री आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. मग साउथ अमेरिकन कंट्री त्याच्यामध्ये आल्याच आल्या त्याच्यामध्ये सगळ्या. बऱ्यापैकी कंट्री आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एवढं करून यूएसए थांबत नाही. यूएसए काय म्हणतो, की जर रशियाकडून कोण क्रूड ऑइल खरेदी करत असेल, युरेनियम प्रॉडक्ट खरेदी करत असेल, तर त्यासुद्धा कंट्रीला अशा पद्धतीच्या सँक्शन्सला सामोरं जावं लागेल आणि या केसमध्ये इंडिया रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल जे आहे, तो इम्पोर्ट करतो आणि हे यूएसएच्या धमकीनंतर सुद्धा इंडियानं इम्पोर्ट करणं बंद केलेलं नाही. ठीक आहे.
म्हणून इंडियावरती आता आपण बघितलं, की रेसिप्रोकल टॅक्स यांनी लावलेले आहेत. पहिले 25% होते, त्यानंतर 50% करण्यात आले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये बिल असं डिस्कस होतंय, की हे 500% पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे जवळ-जवळ सँक्शनच लावली जाते. का? तर रशियाकडून तुम्ही क्रूड ऑइल वगैरे खरेदी करता, युरेनियम प्रॉडक्ट्स खरेदी करता किंवा रशियासोबत व्यापार करता. आणि याच्या पाठीमागचं यूएसएचं लॉजिक काय? की युक्रेनवरती जो अटॅक रशिया करतोय, वॉर करतोय, त्या वॉर इकॉनॉमीला तुम्ही सपोर्ट करताय जर असा व्यापार तुम्ही करत असाल तर. तो तुम्ही करायला नाही पाहिजे. हे लॉजिक आहे त्यांच्या पाठीमागचं. त्याचबरोबर आत्ता ते काय म्हणतायत म्हणजे पहिल्यापासून म्हणतायत ना, आता डायरेक्टली म्हणायला सुरुवात केली आहे, की इराणसोबत सुद्धा अशा पद्धतीचा व्यापार करत असेल, तर त्यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स लावण्यात येतील. ठीक आहे, मग कालांतराने त्याचं सँक्शन्समध्ये सुद्धा रूपांतर होईल, असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग आता रशिया असू द्या किंवा इराण असू द्या, इंडियासोबत खूप चांगले व्यापारिक संबंध पहिल्यापासून आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर इराणची स्पेशल केस जर आपण घेतली, तर इथं आपण ग्वादर पोर्ट डेव्हलप करतोय. त्याच्यामध्ये $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे. ठीक आहे. मग असं असताना इंडियाची कुठेतरी कोंडी केली जाते यूएसए हे सरळ-सरळ दिसतंय. आणि त्याचा परिणाम काय होतोय, की त्याचा परिणाम असा होतोय, की हे टॅरिफ्स वगैरे लावायला यांना एक लॉजिक तयार झालं. मग टॅरिफ्स लावले. मग टॅरिफ्स लावल्यानंतर यूएसएचं मार्केट जवळ बंद होण्याच्या मार्गावर आता दिसतंय. मग इथले जे मॅन्युफॅक्चरर आहेत, इथले जे काही इन्व्हेस्टमेंट यांनी केलेली आहे, ते ऑब्व्हियसली बाहेरील अशी कंट्री शोधणार ज्यांच्यासाठी यूएसएचं मार्केट टोटली ओपन आहे. मग इथं जी इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते इन्व्हेस्टमेंट काढून ते त्या कंट्रीमध्ये करतील जिथून यूएसए सोबत व्यापार करणं सोपं आहे. राइट. आणि मग हा जो कॅपिटल आउटफ्लो आहे, कॅपिटल जे बाहेर जाते, भांडवल जे बाहेर जाते, त्याच्यामुळं जी रुपयाची व्हॅल्यू आहे, ती रुपयाची व्हॅल्यू कुठेतरी आपल्याला कमी होताना पाहाव्यास मिळते. हे सगळं लेखक आपल्याला या एरोटेलमध्ये डिस्कस करून आपल्याला चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करतोय. म्हणून तुम्हाला म्हटलं, की हे इकॉनॉमीच्या दृष्टीतून ऑब्व्हियसली डायरेक्टली आपल्याला दिसतंय, की महत्वाचं आहे. पण याच्या पाठीमागचं जे जिओ पॉलिटिक्स आहे, ते जिओ पॉलिटिक्स आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला म्हटलं, की इकॉनॉमीशी रिलेटेड सुद्धा हे आहे आणि जिओ पॉलिटिक्सशी रिलेटेड, इंटरनॅशनल रिलेशनशी रिलेटेड सुद्धा हे आहे. ह्या दोन्ही गोष्टीतून या एरोटेलचं एक वेगळं महत्व आहे. त्यासाठी तुम्हाला हे सगळं खरं तर समजावून सांगायची मला गरज पडली आणि हेच या एरोटेलमध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल, की आपण मला वाटते 3 एरोटेल सेम सब्जेक्टवरती डिस्कस केले. त्या कोणत्या? ते म्हणजे यूएसएमुळं जी वर्ल्ड ऑर्डर आहे, ती वर्ल्ड ऑर्डर कशा पद्धतीने चेंज होते. हे आपण याच्या अगोदर पण अनेक वेळा खरं तर डिस्कस केले. आणि त्यामुळं मग कशा देशांच्या अर्थव्यवस्था अफेक्ट होत आहेत, कशा देशांचं पॉलिटिकल डिसिजन्स अफेक्ट होत आहेत, हे आपण या ठिकाणी बघितलंय. आणि आत्ता जर आपण बघितलं तर आत्ता युरोपियन युनियन जे आहेत ना, त्याच्यासोबत इंडिया जो आहे तो फ्री ट्रेड एग्रीमेंट करतोय. त्याचं पण पुढं डिटेल डिस्कशन आपल्याला करावंच लागणार आहे. ते न्यूजमध्ये पण आहे. त्याच्यावरती आपल्याला डिटेल डिस्कशन पण आपण पुढे करणार आहे. ठीक आहे. आता हे जे युरोपियन युनियन आहे ना, यूएसए ज्यावेळेस ग्रीनलँडला थ्रेट करायला लागला ना, त्यावेळेस मग डेन्मार्क कंट्रीला त्याच्यामध्ये रिटेलिएट करायला लागलं आणि ऑब्व्हियसली ॲज अ युरोपियन कंट्री, बाकी कंट्रींना डेन्मार्कचाच साथ द्यावा लागणार आहे. आणि ते त्यांनी केलं. मग यूएसए जो आहे, तो जसा इंडियाला थ्रेट करतो, तसा युरोपियन युनियनला सुद्धा थ्रेट करायला लागला आणि तशा पद्धतीचे टॅक्सेस सुद्धा त्यांनी लावलेले आपल्याला बघायला मिळाले. टॅरिफ सुद्धा लावलेले आपल्याला बघायला मिळाले. मग युरोपियन कंट्रींना पर्याय शोधणं गरजेचं होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे इंडिया युरोपियन युनियनमध्ये आता फ्री ट्रेड अग्रीमेंटची बोलणी सुरू झालेली आहे. आणि जवळ खूप जास्त शक्यता आहे, की तो अग्रीमेंट लवकरात लवकर साइन होईल. ठीक आहे. ते पुढे आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला जास्त ते डिस्कस करून कन्फ्यूज नाही करणार. पण एकंदरीत या एरोटेलचा जर आपण विचार केला, तर या एरोटेलमध्ये लेखक आपल्याला हेच समजावायचा प्रयत्न करतोय, की रुपयाचं जे काय खरं तर व्हॅल्यू कमी होते, डिव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो ते होतंय. त्याचं रिझन आहे कॅपिटल आउटफ्लो. हे रिझन आहे. असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये काही आकडेवारी सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय लेखक. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? इंडियाज ग्रोथ रेट इन द करंट इयर इज एस्टिमेटेड ॲट 7.4%. आता याच्यामध्ये आपण वर्ल्ड बँकनं काहीतरी आकडेवारी याच्या रिलेटेड दिलेली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची याच्या रिलेटेड काहीतरी आकडेवारी आहे, की इंडियाची ग्रोथ रेट काय असेल येणाऱ्या वर्षामध्ये. हे सुद्धा याच्या अगोदर आपण डिस्कस केले. तुम्ही व्यवस्थित फॉलो करत असाल डेली लेक्चर आणि तर तुम्ही ते नोट करून घेतलं असेल. त्याचे रिव्हिजन तुम्ही करत असाल. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो त्यावेळेस अशाच गोष्टी बेस म्हणून द्याव्या लागतात तुम्हाला. तर तुम्हाला मार्क्स मिळतात. आपल्या मतांना अजिबात मार्क्स मिळत नाही. आन्सर रायटिंगमध्ये असू दे किंवा एस्सेमध्ये असू दे. त्यामुळे हे जे बेस देण्यासाठी स्ट्राँग आपल्याकडे डेटा असणं गरजेचं असतं ना, त्याच्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे. तो कन्सेप्च्युअल अभ्यास काय आहे? की ज्यावेळेस आपण ग्रोथ रेट बोलतो ना, त्यावेळेस ग्रोथ रेटचा स्टडी कसा केला जातो? त्याचे काय-काय पॅरामीटर्स आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन कन्झ्युमर प्राइस इंडेक्स यांनी दिलेला आहे, की याने काय सांगितलं, की इन्फ्लेशन हॅज बीन सबड्यूड विथ सी-पी-आय. त्याला म्हणतो आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. इन्फ्लेशन एंडिंग द इयर 25 ॲट 1.33% बिलो द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज लोवर टार्गेट बँड फॉर द फोर्थ कन्झिक्युटिव्ह मंथ. म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स जर आपण बघितला, तर त्याचं इन्फ्लेशन आपल्याला 1.33% एवढं बघायला मिळते. जे की आर-बी-आयचा एक लोअर टार्गेट बँड आहे, त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं कमी आहे, जे की चांगलं असं आपल्याला म्हटलं गेलंय. मग याच्यामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स कॉन्सेप्ट आली. त्याचा तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा लागेल. पुढे जाऊन हे काय सांगतायत, द करंट अकाउंट डेफिसिट ॲज percentage of GDP in the first half of 25-26 is only 0.76% compared to 1.35 in the previous year. गेल्या वर्षी जर आपण करंट अकाउंट डेफिसिट बघितला, तो जीडीपीच्या किती होता? 1.35% होता. पण 25-26 मध्ये आपल्याला जर बघायला ते मिळणार आहे, तर ते कमी बघायला मिळणार आहे. 0.76 बघायला मिळणार आहे. तर इथं करंट अकाउंट डेफिसिट, ठीक आहे. अकाउंट डेफिसिट म्हणजे ताळाबंद तूट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मग हे करंट अकाउंट डेफिसिट कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला लागेल. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हे कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला लागेल. हे त्याच्यामध्ये आलंच. त्याचबरोबर हे जी मी आकडेवारी सांगतोय, ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून तर मी लाईन टू लाईन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. कॅपिटल आउटफ्लो तर तुम्हाला सांगितलंय, की एक्झॅक्टली काय आहे कॅपिटल आउटफ्लो, जे इथं तुम्हाला दिलेलं आहे. हीच कॉन्सेप्ट सेंटर ठेवून हे सगळं डिस्कशन झालेलं आहे. त्याचबरोबर यू-एस-एचं तुम्हाला सांगितलंय, की यू-एस-ए काय करतोय आता आणि कशाशी रशियासोबत कसं रिलेटेड आहे, इराणसोबत कसं रिलेटेड आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये इंडियाची कशी कोंडी होते, हे तुम्हाला सांगितलंय. रेसिप्रोकल टॅक्स जे यू-एस-एने लावलेले, ते आपण डिस्कस केलेलं आहे. मॅप दाखवून आत्ताच तुम्हाला दाखवलं. पुढे जाऊन नेट कॅपिटल इन्फ्लो इन एप्रिल-डिसेंबर 2024 वर $10,615 मिलियन. जर एप्रिल ते डिसेंबर 2024 मध्ये आपण बघितलं, तर कॅपिटल इन्फ्लो म्हणजे इंडियामध्ये होणारा खरं तर कॅपिटल येणारी इन्व्हेस्टमेंट ही $10,615 मिलियन एवढी होती. इन सेम पिरियड इन 2025 जर सेम पिरियड 2025 चा आपण बघितला, दे टर्न निगेटिव्ह विथ अ नेट आउटफ्लो ऑफ $3,900 मिलियन. म्हणजे 2025 मधला सेम पिरियड आपण बघितला तर तिथं एक्झॅक्टली उलट आपल्याला बघायला मिळते. इन्फ्लो तर बंदच झाला, पण आउटफ्लो वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे इन्फ्लो कुठेतरी निगेटिव्हमध्ये गेलाय, असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि मग हा जो यूएसएचा हॉस्टाईल ॲटिट्यूड आहे, म्हणजे इंडियाची कोंडी करण्याचा ॲटिट्यूड आहे, तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, की ते एक महत्त्वाचं रिझन आहे. आणि यांच्या मते तेच फक्त एक रिझन आहे, की ज्याच्यामुळं आपल्याला बघायला मिळते, की करन्सीची व्हॅल्यू जी आहे, ती कमी-कमी होत जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि यूएसए या खरं तर टॅरिफचं कशा पद्धतीनं वेपनायझेशन करतोय, त्याचं हत्यार म्हणून जिओपॉलिटिकल रिझनसाठी उपयोग करतोय, हे या ठिकाणी सरळ-सरळ आपल्याला बघायला मिळते, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं. म्हणजे रशियाच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे, चायनाच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे, इराणच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे, तर त्याच्यासाठी बाकी कंट्रींचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि मग जे इकॉनॉमिकल टूल्स आहेत, त्याचा वापर कशा पद्धतीने, त्याचं वेपनायझेशन कशा पद्धतीने करायचं, हे यूएसए या ठिकाणी जगाला कुठेतरी एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. हे सुद्धा यामधून आपल्याला शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये जे क्रूड ऑइल वगैरे आपण घेतो अदर कंट्रीजकडून, ते कसं ते त्याचं कसं लॉजिक दिलं जातं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. आणि इथं एक्झॅक्टली काय सांगितलं, ऑन द इम्पोर्ट साइड मोस्ट ऑफ इंडियाज इम्पोर्ट्स आर इसेन्शियल गुड्स विथ क्रूड ऑइल अलोन अकाउंटिंग फॉर अबाउट 25% ऑफ टोटल मर्चंडाइज इम्पोर्ट्स. अ फॉल इन द रुपीज वुड रेज देअर प्राइसेस फ्युएलिंग इन्फ्लेशन. म्हणजे जर फक्त क्रूड ऑइलचं बघितलं आपण तर टोटल इम्पोर्टच्या 25% फक्त क्रूड ऑइल आपण खरेदी करतो.
इम्पोर्ट करतोय. मग त्याच्या बाबतीतच अशा पद्धतीची यूएसएची स्ट्रॅटेजी असेल, तर त्याचा सुद्धा डायरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तो रुपयावरती होतो असं कुठेतरी या ठिकाणी लेखकाला आपल्याला सुचवायचं आहे. पुढे जाऊन द फॉल इन द व्हॅल्यू ऑफ रुपीज इन द लास्ट 1 मंथ हॅज बीन कॉज्ड बाय द फिअर्स engendered by the imposition of 50% tariffs on Indian exports by the US. There is a possibility that the tariffs may even go up because of new legislations in the US. The full impact of the tariffs will be felt only in 26-27. आतापर्यंत युएसएने जे काही टॅरिफचं धोरण 50% पर्यंत नेलेलं आहे ना, त्याच्यामुळे डिक्लाइन आपल्याला बघायला मिळालेलं आहे रुपीच्या व्हॅल्यूमध्ये. पण त्याचा फुल फ्लेज जर परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याचा जो फायनल परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे, एकंदरीत जेवढा होऊ शकतो तेवढा परिणाम जो आहे तो सगळा बघायचा असेल आपल्याला, तर तो 2026-27 म्हणजे पुढच्या वर्षामध्ये आपल्याला पुढच्या वित्त वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल, असं लेखक या ठिकाणी सांगतोय. म्हणजे ही फक्त परिणामांची सुरुवात आहे असं लेखकाला म्हणायचं. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला फुल फ्लेज त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ते बघायला या ठिकाणी मिळतील. These outflows will continue to take place until India and US come to an understanding. We cannot ignore the fall in the value of rupees. म्हणजे हा जर रुपीजचं डिक्लाइन आपल्याला थांबवायचं असेल, तर आपल्याला युएसए बरोबर अंडरस्टँडिंग करावं लागेल, त्याच्याबरोबर निगोशिएशन्स करावे लागतील असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे जिओ पॉलिटिक्स जे आहे तेच इथे या ठिकाणी कामाला येणार आहे आणि तशा पद्धतीने डिप्लोमसी जे आहे ते खऱ्या अर्थानं इंडियानं खूप जास्त करणं आता गरजेचं आहे. तेच अर्थव्यवस्थेची जे काय भविष्य आहे ते बदलू शकतं असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. जरी लेखकाने हे तुम्हाला सगळं सांगितलं असलं ना, तरी सुद्धा युएसए वरती डिपेंड आपल्याला राहायचं नाही. त्याच्यासाठी न्यूझीलंड सोबत आपण काय करतोय, आफ्रिकन कंट्री सोबत कशा पद्धतीने आपण बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट, फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय. न्यूझीलंड सोबत आता केला आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट. ऑस्ट्रेलिया सोबत आपण काय करतोय, युरोपियन युनियनचं तर पुढे आपण डिस्कसच करणार आहे. त्याच्यासोबत कसा फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय. हे जे ऑप्शन आहेत ना, जे आपण काढतोय, ते ऑप्शन खऱ्या अर्थानं हाय इम्पॅक्ट न्यूट्रलाइज करण्यासाठीच आपण करतोय हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. कारण चायनासारख्या कंट्री, युएसए सारख्या कंट्री ह्या वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये डिक्टेटर म्हणून आता वर येत आहेत. ठीक आहे, मग यांची डिक्टेटरशिप जी आहे, हुकुमशाही यांची जी आहे ना, ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी जे जे काय करता येईल ते बाकी कंट्री करतात. त्याच्यामध्ये युरोपियन युनियन, एशियन कंट्रीज, मिडल ईस्ट कंट्रीज ह्या सगळ्याच इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली इंडिया पण हे सगळं करतोय. त्यामुळं लेखकाच्या मते जरी ह्या सगळं असेल ना, तरी सुद्धा याला ऑप्शन हा असू शकत नाही, की त्याच्यासोबत निगोशिएशन करा. ऑब्व्हियसली निगोशिएशन करायचा प्रयत्न झालाय याच्या अगोदर. पण तरी सुद्धा त्यांनी ते न ऐकता टॅरिफ्स वगैरे लावलेले. त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचे एक खूप वाक्य गाजलं होतं, की इंडियाकडून मला कॉल वगैरे आले, पण मी काही एंटरटेन केलं नाही. ठीक आहे. म्हणजे निगोशिएशन त्यावेळेस होतच असते. पण आता त्याला ऑप्शनच नसेल, तर बाकी ऑप्शन पण शोधावे लागतात. आणि ते काय यूएसएने आत्ता टॅरिफ वगैरे लावले म्हणून नाही. पहिल्यापासून आपण बाकी ऑप्शन्स शोधत आलेलो आहे. कारण एका कोणत्याही देशावरती डिपेंड राहणं खूप घातक असते. युरोपियन युनियनला आता खूप चांगलं समजले या ट्रम्पच्या धोरणामुळे. ते पुढे आपण बघणार पण आहे. परंतु एकंदरीत लेखकाने जे डिस्कस या एरोटेलच्या माध्यमातून केलेलं आहे, ते आपण या ठिकाणी डिस्कस केलं. आणि त्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट होत्या, त्या तुम्हाला अंडरलाईन केलेल्या आहेत. त्या कॉन्सेप्ट तुम्ही राईट डाउन करणं, त्याच्या डेफिनेशन व्यवस्थितरित्या अभ्यास करणं, ती कॉन्सेप्ट जे आहे, ते विस्तारित समजावून घेणं, ही खरं तर तुमची जबाबदारी आहे. आणि ती चांगल्या पद्धतीनं तुम्ही नोट डाउन करून चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे रुटीन आहे, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, असं आपण म्हणू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं पुढं जे काय महत्त्वाचं आहे, ते आपण बघायला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर एक एक तुम्हाला आपण म्हणू शकतो, की एक समरी म्हणून याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं इकॉनॉमीच्या दृष्टीतून ज्या काही कॉन्सेप्ट आहेत ना, त्या कॉन्सेप्ट मी अंडरलाईन केलेत. त्याचा सगळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवा. दुसरं जिओ पॉलिटिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असायला पाहिजे, की आता यूएसए जो आहे, तो यूएसए कशा पद्धतीनं इंडियावरती टॅरिफ्स वगैरे लावतोय आणि मग इंडियाचे यूएसएचे रिलेशन, इंडियाचे रशियाचे रिलेशन, इंडियाचे इराणचे रिलेशन, इंडिया मग इकडं डेन्मार्क कंट्री, युरोपियन युनियन मग त्याच्यामध्ये आलं. त्यांच्यासोबतचे रिलेशन ह्या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, की पुढं फ्री ट्रेड अग्रीमेंट जो युरोपियन युनियन
बरोबर होतोय. ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती डिस्कस केलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये एआय असू द्या किंवा सेमी कंडक्टर्स असू द्या, या टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा कसा फायदा होणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं डिस्कस केलं जातंय. आता ज्यावेळेस आपण सेमी कंडक्टर्स विषयी बोलतो ना, त्यावेळेस लगेच आपल्याला आठवायला पाहिजे काय? पॅक्सिलिका. याच्याविषयी मी ग्रुपवरती क्वेश्चन पण पोस्ट केला होता आणि याच्याविषयी आपण 2 वेळा एडिटोरियल डिस्कस केलेले आहेत द हिंदूमध्येच. हे पॅक्सिलिकामध्ये यूएसए याला हेड करतोय बऱ्यापैकी आणि याच्यामध्ये इंडियाला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं आता जाण्याची शक्यता या ठिकाणी डिस्कस केली जात होती. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लगेच इथं क्लिक होणं गरजेचं आहे, की पॅक्सिलिका कशाशी रिलेटेड आहे, त्याचे बेनिफिट्स इंडियाला काय होतील, इंडियानं त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये डिस्कोर्स खूप मोठा आहे तो. तो त्याच्यामध्ये आलाच मग. ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. परंतु इथं जे आता तुम्हाला जिओपॉलिटिक्स सांगितलं ना, त्याच्यावरती आधारित इंडिया युरोपियन युनियनमध्ये जे फायनल डिस्कशन असतं फ्री ट्रेड अग्रीमेंट साठीचं, हे फ्री ट्रेड अग्रीमेंटचं फायनल डिस्कशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता फक्त हे एक पॉइंट तुम्ही नोट करून घ्यायला पाहिजे, की आत्ता फक्त डिस्कशन झाले. ठीक आहे. आता हा जो अग्रीमेंटशी रिलेटेड जो काय मजकूर आहे, जो काय कंटेंट आहे, जे काही रूल्स एंड रेग्युलेशन्स, टर्म्स एंड कंडिशन असतील ना, त्या पार्लमेंटमध्ये पास होत असतात. म्हणजे युरोपियन युनियनला त्यांच्या पार्लमेंटमध्ये हे पास करावं लागेल आणि इंडियाला आपल्या पार्लमेंटमध्ये ते पास करावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे ते प्रोसेस होत असते. ठीक आहे. त्यामुळे आत्ता फक्त फायनल बोलणी झालेली आहेत. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये जी काही फॉर्मॅलिटीज आहेत ना, त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर आपण म्हणू शकतोय, की फ्री ट्रेड अग्रीमेंट फायनल झाला म्हणून. ज्या दिवशी फायनल सिग्नेचर त्याच्यावरती होईल त्या दिवशी. हा अंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हा जर विषय आपण बघितला ना, टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती पण आपण याच्यावरती डिस्कशन बघतो. त्याचबरोबर जर न्यूजमध्ये बघितलं तर फ्रंट पेजलाच एवढी मोठी न्यूज आहे. कशावरती? या इंडिया युरोपियन युनियन फ्री ट्रेड अग्रीमेंट विषयी. आणि पहिल्यापासून मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की हे मदर ऑफ ऑल डील्स आहे. असं पियुष गोयल यांच्याकडून म्हणण्यात आलं होतं. तेव्हापासून ही टर्म्स टर्म्स जी आहे ती खूप जास्त गाजलेली आहे. मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे बाकी देशांसोबत जे काही बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट झाले, जे काही फ्री ट्रेड अग्रीमेंट झाले, त्याची ही मदर आहे, असं या ठिकाणी बोललं जातं. म्हणजे एवढं याचं महत्व आहे इंडियाच्या दृष्टीतून, हे या ठिकाणी आपल्याला त्या सेंटेन्समधूनच बघायला मिळतं. मग हे सेंटेन्स इन्क्लूड असलेला क्वेश्चन सुद्धा डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळं त्याची सुद्धा एक प्रॅक्टिस करून तुम्ही ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता हा जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, हा बघत असताना आपल्याला पहिल्यांदा जिओपॉलिटिक्स तुम्हाला सांगतो, की काय खऱ्या अर्थानं चाललेलं आहे आणि कसा याचा मग फायदा दोन्ही कंट्रींना होणार आहे. परत तुम्हाला इथं मॅप दिसतोय. याच्यामध्ये परत आपल्याला यूएसए जायला लागेल. ठीक आहे. मग यूएसए कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, त्यांना कशा पद्धतीनं थ्रेट करतोय, कशा पद्धतीनं त्यांचं ह्युमिलेशन करतोय, हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. मग आता गोष्टी ज्या आहेत ना, की खरी कहाणी कधीपासून सुरू होते. यूएसए व्हेनेझुएलामध्ये जे काही करतो ना, त्याच्यामध्ये आणि युरोपियन जे आहेत ना, त्या 27 कंट्रीज आहेत. ते सुद्धा डिटेल तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. युरोपियन युनियनच्या, ज्याला आपण शॉर्टमध्ये ईयू म्हणतो, युरोपियन युनियन. ह्या इथं कुठेतरी या कंट्रीज आहेत, ज्या युरोपियन कंट्री बऱ्यापैकी सगळ्या युरोपियन कंट्रीज आहेत. ज्या युरोपियन युनियन त्यांचे एक पार्लमेंट असते आणि त्या सगळ्यांची मिळून एक पार्लमेंट आहे. जी युरोपियन युनियन पार्लमेंट त्याला आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लॉ आहेत, ते सगळ्या कंट्रीमध्ये सेम असतात. ते सगळ्या कंट्री फॉलो करतात आणि ते लॉ जे आहेत ते पास सुद्धा सगळ्या कंट्रींच्या सहमतीनं होत असतात. ठीक आहे. ते युरोपियन युनियनचं वेगळं लेक्चर मी बनवलंय. ते मी ग्रुपवरती टाकेन. ते तुम्ही जरी बघितलं तरी तुम्हाला युरोपियन युनियनची जी काही रचना आहे किंवा त्याची काय काम करण्याची पद्धत आहे किंवा ते नेमकं काय आहे, हे डिटेलमध्ये तुम्हाला समजावून मी सांगितलेलं आहे. आता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका व्हेनेझुएलामध्ये जे काही करत होतं, त्यावेळेस युरोपियन युनियन शांत बसलं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युक्रेनमध्ये जे काही होतंय, त्याला रशियाला जबाबदार ठरवून रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावत होतं. त्याच्यामध्ये युरोपियन युनियननं डायरेक्टली यूएसएची साथ दिली. कारण ऑब्व्हियसली मित्र राष्ट्र पण आहे आणि दुसरा विषय काय आहे, की इथं जर युक्रेनवरती रशिया कब्जा करतोय, तर उद्या होऊ शकतं रशिया युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा घुसेल. कारण हा एक रस्ताच आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे युरोपियन युनियनचा इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये होता. हे आपल्याला नाकारता येणार नाही. मग इथं
समजून घेण्याचा विषय असा आहे, की त्याच्या हे जे व्हेनेझुएलामध्ये झालं, व्हेनेझुएलामध्ये युरोपियन युनियन शांत बसला. जे इराणसोबत होतंय तिथं युरोपियन युनियन शांत बसला. इंडियावरती वेगवेगळे टॅक्सेस लावले, तिथं युरोपियन युनियन शांत बसला. पण ज्यावेळेस ग्रीनलँडचा विषय आला, त्यावेळेस युरोपियन युनियन जे आहे, ते शांत बसू शकलेला नाही. त्याचं रिझन काय? तर त्याचं रिझन आहे, हे जे ग्रीनलँड आहे ना, ही डेन्मार्कची टेरिटरी, तर डेन्मार्क नावाचा देश आहे. त्याची ही सॉव्हरेन टेरिटरी. ठीक आहे. आणि त्या टेरिटरीज रिलेटेड या ग्रीनलँडविषयी यूएसए बोलायला लागला, की आम्हाला हे खरेदी करायचं आहे. मग डेन्मार्कनं सरळ सांगितलं, "धिस इज नॉट फॉर सेल." ठीक आहे. मग त्याच्यानंतर यूएसएनं सांगितलं, की हे जर डील होत नसेल, तर आम्हाला फोर्सफुली तिथं सत्ता स्थापन करावं लागेल. जर आम्ही नाही केली, तर येणाऱ्या काळामध्ये चायना सत्ता सत्ता तिथं स्थापन करू शकतो. अशा पद्धतीचं लॉजिक देण्यात आलं. आणि मग इथं आपल्याला बघायला मिळालं, की यूएसए जो आहे, तो डायरेक्टली थ्रेट करत होता डेन्मार्कला ग्रीनलँडसाठी. मग आता ॲज अ युरोपियन कंट्रीज, युरोपियन युनियनला डेन्मार्क सोबत उभं राहणं गरजेचं होतं. मग या युरोपियन युनियन कंट्रीने काय केलं? सैन्य जे आहे, ते सैन्य डिप्लॉयमेंट या ग्रीनलँडमध्ये सुरुवात केली. आता ही सैन्य डिप्लॉयमेंट जी सुरुवात केली होती, ती काय म्हणून केली होती? तर रेग्युलर सैन्य एक्सरसाइज आहे आमच्या सगळ्या कंट्रींचं मिळून असतं आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे. त्यांचं जॉइंट एक्सरसाइज, मिलिटरी एक्सरसाइज त्यांची असते तिथं. पण हे ओपन सिक्रेट काय होतं, की यूएसए व्हेनेझुएलामध्ये जे केलं ते येणाऱ्या काळामध्ये ग्रीनलँडमध्ये सुद्धा करू शकतो. मग तो जो थ्रेट आहे, तो न्यूट्रलाइज करण्यासाठी खरं तर ही सैन्य डिप्लॉयमेंट झाली होती. आणि त्यामुळं मग त्याच्या पुढे जाऊन यूएसएनं काय केलं? युरोपियन युनियनवरती वेगवेगळे टॅरिफ्स लावायला सुरुवात केली. जसं की इंडियासोबत आता तुम्हाला सांगितलं. ही सेम सिच्युएशन युरोपियन युनियनच्या बाबतीत केली. म्हणजे पहिल्यांदा इंडियाला हॉस्टाईल करायचा प्रयत्न केला. आता युरोपियन युनियनला सुद्धा आणि यांची परंपरा आलेली पहिल्यापासून, हे मित्रराष्ट्र राहिलेले पहिल्यापासून. पण युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन कंट्रींना सुद्धा यूएसएनं सोडलेलं नाहीये. मग इथं एक खरं तर एनलाइटनमेंट पॉइंट होता युरोपियन युनियनसाठी, की कुठलाही कंट्री, कुठलीही सत्ता असू द्या, तो मित्रराष्ट्र असू द्या किंवा एनिमी असू द्या, त्याच्यावरती डिपेंड राहणं खूप घातक असू शकतं. हे युरोपियन युनियनला याच्यामधून समजलेलं आहे. जी सेम इंडियाची परिस्थिती होती, ती कुठेतरी युरोपियन युनियनची परिस्थिती या ठिकाणी यूएसएने केलेली आहे. हे आपल्याला बघायला मिळालं याच्यामधून. आणि हे जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे ना, हे फ्री ट्रेड अग्रीमेंट काय आजचं नाहीये. खूप वर्षांपासून याच्यावरती निगोशिएशन्स आपले सुरू आहेत, बोलणं सुरू आहे. पण आता जी सिच्युएशन, जिओपॉलिटिकल सिच्युएशन तयार झाली, ती ही तयार झाली. त्यामुळं आता इथं युरोपियन युनियनची गरज आहे दुसरं सुद्धा मार्केट शोधण्याची. ठीक आहे. आणखी एक्सेसिबिलिटी जी आहे ती वाढवण्याची आणि ऑब्व्हियसली इंडिया जे आहे ते खूप जास्त मोठं मार्केट आहे, आपल्याला नाकारून चालणार नाहीये. त्यांना पण ते माहिती आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा या फ्री ट्रेड अग्रीमेंटला खूप मोठा बूस्ट मिळाला आणि होऊ शकते की फ्री ट्रेड अग्रीमेंट लवकरच फायनलाइज होईल, साइन पण होईल. आणि मग इंडियासाठी आणि युरोपियन युनियनसाठी हे दोघांसाठी बेनिफिशियल कसं आहे? इंडियासाठी हे खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे आणि युरोपियन युनियनसाठी सुद्धा हे खूप मोठं मार्केट या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि त्याचे बेनिफिट दोन्ही कंट्रींना होणार आहेत. आणि म्हणून हा जो मुद्दा आहे, तो एकतर खूप जास्त चर्चेचा मुद्दा आहे, कारण जिओपॉलिटिक्स खूप जास्त चेंज होताना आपल्याला बघायला मिळते. याच्या अगोदर वर्ल्ड वॉर फर्स्ट बघितलं, सेकंड बघितलं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा एक ग्रुप पहिल्यापासून आपल्याला बघायला मिळाले. एकमेकांना साथ ते पहिल्यापासून देत आलेले आहेत, कुठल्याही कंडिशनमध्ये. मग यूएसए चुकीचा असला तरी युरोपियन युनियननं साथ दिलेली आहे, युरोपियन युनियन चुकीचा असला तरी यूएसएने त्याची खऱ्या अर्थानं साथ दिलेली आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. ठीक आहे, आता त्या डिटेल्समध्ये आपल्याला जायला नको. पण आत्ता जे आहे ते वर्ल्ड ऑर्डर चेंज का झाली असं म्हटलं जाते? का आपण म्हणतो की वर्ल्ड ऑर्डर जी आहे चेंज झाली? कारण हे जे 2 मित्र, पारंपरिक जे मित्र आहेत ना, ते आत्ता कुठेतरी त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. मग युरोपियन युनियन जे आहे, ते दुसरे मित्र जो आहे, तो ऑब्व्हियसली शोधायला त्यानं सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट जो इंडियासोबत होतोय. मग आता हे खऱ्या अर्थानं बघण्यासारखं असणार आहे. मग आता हे जे बॅकग्राऊंड आहे, हे जिओपॉलिटिक्स आहे, ते सगळं ती सिच्युएशन खरं तर त्या फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या पाठीमागे आहे, जे इंडियासोबत होते. आणि मग हे म्हणून खूप जास्त न्यूजमध्ये चर्चा याची खरं तर केली जाते आणि ऑब्व्हियसली त्याचे इकॉनॉमिक बेनिफिट सुद्धा दोघांना सुद्धा खूप जास्त आहे.
त्यामुळे सुद्धा मी म्हटलं ना, मदर ऑफ ऑल डील्स जे म्हटलं जाते ते त्याच्यामुळेच म्हटलं जाते की दोघांसाठी सुद्धा खूप खरं तर याचं महत्व आहे. खूप मोठा फायदा दोन्ही सत्तांना या ठिकाणी होणार आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाहीये. म्हणजे त्याच्या पाठीमागचं एवढं सगळं जिओ पॉलिटिक्स त्याचबरोबर इकॉनॉमिकल बेनिफिट जे आहेत ते खूप मोठे आहेत. त्यामुळे हे जास्त चर्चेमध्ये आहे. हे आपल्याला खरं तर नोटीस करावं लागेल या ठिकाणी. मग आता हे जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण बघतोय ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला लागेल, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची कॉन्सेप्ट एक तर तुम्ही आतापर्यंत ऑब्व्हियसली अभ्यास करून ठेवले असेल. न्यूझीलंडचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होता. त्यावेळेस ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल डिस्कस केलं होतं. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय? की एकमेकांना आपण जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो ना, त्यावेळेस त्या कंट्रीचे काही टॅरिफ्स असतात, काही टॅक्स असतात, ड्युटी असतात, टॅरिफ्स असतात. ते टॅरिफ्स जे असतात, ते समजा ₹100 चा माल आपण युरोपियन युनियन मधल्या कुठल्यातरी कंट्रीला पाठवतो. ठीक आहे. आणि तिथं समजा त्याच्यावरती 50% टॅरिफ असेल, तर तेवढीच त्याची किंमत वाढून तो त्या मार्केटमध्ये जाणार. बरोबर आहे. मग जेवढी किंमत जास्त, तेवढं त्या खरं तर प्रॉडक्टचं जे काही कॉम्पिटिटिव्हनेस आहे, तो कमी होत असतो. कारण सेम प्रॉडक्ट जर त्या मार्केटमध्ये अवेलेबल असेल कमी किमतीमध्ये, तर ऑब्व्हियसली हा कमी विकला जाणार. राइट. म्हणजे हे टॅरिफ त्याच्यासाठी खूप जास्त मॅटर करतात. पण हे जर 50% वरून जर 10% वर आणलं तर पॉसिबिलिटी काय आहे, की आपण चांगल्या पद्धतीने कम्पीट करू शकतो. मग हे जे कमी करणं आहे किंवा हे पूर्ण फ्री करणं आहे, 0% करणं आहे, त्याला आपण म्हणू शकतो फ्री ट्रेड एग्रीमेंट. पण हे जे फ्री आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं अजिबात समजायची गरज नाही, की सगळेच 0 असतील. पण कमी असतील. जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यापेक्षा खूप कमी टॅरिफ्स त्याच्यावरती बघायला मिळतील आपल्याला आणि सेम गोष्ट अप्लाय होते इंडियासाठी सुद्धा. ज्यावेळेस युरोपियन युनियनचे प्रोडक्ट आपल्यात इम्पोर्ट होतात त्यावेळेस किंवा आपले त्यांच्याकडे एक्सपोर्ट होतात त्यावेळेस दोन्ही कंडिशनमध्ये हे सेम अप्लाय होतं. त्यामुळे दोन्ही कंट्रीला एकमेकांच्या देशांमध्ये, एकमेकांच्या मार्केटमध्ये कम्पीट करणं खूप जास्त खऱ्या अर्थानं सोपं होतं. मग आता याच्यामुळं काय म्हटलं जाते? फॉर एक्झाम्पल आपण गाड्यांचं जर बघितलं, तर ज्या लक्झरियस कार वगैरे आहेत, त्याच्यामध्ये ऑडी आहे, BMW सुद्धा आहे, त्याच्यामध्ये स्कोडासारखी गाडी आहे. या गाड्या ज्या आहेत, त्या गाड्या येणाऱ्या काळामध्ये हा एग्रीमेंट झाल्यानंतर स्वस्त होतील. कारण ऑब्व्हियसली टॅरिफ्स कमी झाल्यावर. त्यामुळे जे इंडियन मॅन्युफॅक्चरर्स आहेत ना, त्यांना खूप मोठं कॉम्पिटिशन तयार होईल, असं सुद्धा याच्याविषयी खऱ्या अर्थानं बोललं जातं आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे. सरळ-सरळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मग ते सुद्धा आणि बाकी ज्या लक्झरियस कार आहेत, त्या सुद्धा इंडियामध्ये मग इन्व्हेस्टमेंट करतील. त्या सुद्धा इंडियाच्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळतील आता. हे झाल्यानंतर ऑब्व्हियसली. मग तो सुद्धा एक परिणाम जो आहे, तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मग आता याच्यासाठी आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे, की आपण एक्सपोर्ट युरोपियन युनियनला काय-काय करतो? पेट्रोलियम प्रॉडक्ट्स करतो, इलेक्ट्रॉनिक्स जे स्मार्टफोन वगैरे आहेत, ते करतो. टेक्सटाईल अँड गार्मेंट्स करतो, मशिनरी अँड कॉम्प्युटर्स असू द्या, ऑर्गॅनिक केमिकल्स असू द्या, सॉरी आयर्न स्टील असू द्या, फार्मास्युटिकल्स असू द्या, जेम्स अँड ज्वेलरी, ऑटो पार्ट्स, फुटवेअर, कॉफी. या सगळ्या गोष्टी आपण बऱ्यापैकी एक्सपोर्ट करतो युरोपियन युनियनच्या वेगवेगळ्या कंट्री. मग आता इम्पोर्ट काय करतो? युरोपियन युनियन आपल्याला काय एक्सपोर्ट करतं? मशिनरी अँड कॉम्प्युटर्स करतं, इलेक्ट्रॉनिक्स करतं, एअरक्राफ्ट्स, मेडिकल डिव्हाइसेस अँड सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स, जेम्स अँड ज्वेलरी, ऑर्गॅनिक केमिकल्स, प्लास्टिक्स. आता आपण जेम्स अँड ज्वेलरी जे आहे, ते एक्सपोर्ट पण करतो आणि इम्पोर्ट्स पण करतो. हे होऊ शकते. डिपेंड करते की कोणती कंट्री आहे आणि त्याचा प्रकार कोणता आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही. की सेम प्रॉडक्ट आपण एक्सपोर्ट करतोय, इम्पोर्ट करतोय. होऊ शकते असं. तर ह्या सगळ्या गोष्टी एक एक मोठा-मोठी जर आपण बघितलं, तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतो. मग त्याच्यामध्ये राज्य जर बघितली, तर ती राज्यसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कोणकोणती राज्य जे आहे, ते खऱ्या अर्थानं या व्यापारामध्ये अग्रेसर आहेत. हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे जर आपण बघितलं, तर या न्यूजमध्ये आपल्याला थोडक्यात हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे इथून पुढे ऑब्व्हियसली महत्त्वाच्या न्यूज चालू होत आहेत. आणि फ्रंट पेजवरची पहिली न्यूज जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडक्यात दिलेलं आहे. हाऊ डज इट बेनिफिट युरोपियन युनियन? याचा युरोपियन युनियनला कसा फायदा होईल? टॅरिफ्स रिमूव्हड ऑर कट ऑन 90% ऑफ युरोपियन युनियन गुड्स. म्हणजे टॅरिफ्स त्याच्यामध्ये 90% पर्यंत कमी होत आहेत. वाईन ड्युटीज कट फ्रॉम 150% टू 20 to 30%
म्हणजे जी वाईन युरोपियन युनियनची आहे, त्याच्यावरती 150% टॅरिफ लावला जायचा. तो आता 20% to 30% पर्यंत येईल. स्पिरिट्स आहे, त्याचं खरं तर टॅरिफ जो आहे तो 40% पर्यंत येईल. कार टॅरिफ ड्रॉप फ्रॉम 110% टू 10%. म्हणजे जसं की मी तुम्हाला ऑडी, BMW सांगितलं, तसं त्याच्यावर टॅरिफ 110% होतं, ते आता 10% फक्त राहील. त्याचबरोबर टॅरिफ्स एलिमिनेटेड ऑन एअरबस एअरक्राफ्ट्स अँड प्रोसेस्ड फूड्स. 0% टॅक्स ऑन मोस्ट मशिनरी अँड फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. मशिनरी असू द्या किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट असू द्या, त्याच्यावरती तर फ्री मिळणार आहे आपल्याला, त्यांना टॅरिफच नाहीये त्याच्यामध्ये. मग आता याचा बेनिफिट जो आहे तो इंडियाला कसा होणार आहे? युरोपियन युनियनचा बेनिफिट बघितला तर इंडियाचा कसा होणार आहे? ड्युटी फ्री एक्सपोर्ट फॉर आयटम्स सच एज टेक्सटाईल्स, लेदर, जेम्स अँड स्पाइसेस. टेक्सटाईल असू द्या, लेदर असू द्या, जेम्स असू द्या, स्पाइसेस म्हणजे मसाले असू द्या, याच्यावरती आपल्याला ड्युटी फ्री एक्सपोर्ट त्या ठिकाणी करता येणार. ए ड्युटी फ्री कोटा ऑफ 1.6 मिलियन टन्स फॉर स्टील. स्टीलसाठी ड्युटी फ्री परत आपल्याला ते एक्सपोर्ट करता येणार आहे. इझियर फॉर स्किल्ड इंडियन वर्कर्स टू वर्क इन द 27 कंट्री ब्लॉक. 27 कंट्री ब्लॉकमध्ये जे स्किल्ड इंडियन आहेत त्यांना काम करण्याची संधी सुद्धा, म्हणजे एम्प्लॉयमेंट सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर डायलॉग ऑन कार्बन बॉर्डर टॅक्स. जे कार्बन बॉर्डर टॅक्स आहे ना, ती एक कॉन्सेप्ट युरोपियन युनियनशी रिलेटेड आहे, याच्या अगोदर आपण डिस्कस केली. ज्या प्रोडक्टमुळं जसं की स्टील्स वगैरे आहे, त्याच्यामुळं कार्बन एमिशन होते, म्हणजे पोल्युशन होते. त्याचा वेगळा चार्ज लावला जातो युरोपियन युनियनकडून, ज्यावेळेस ते तिथं इम्पोर्ट होतं किंवा एखादी कंट्री तिथे एक्सपोर्ट करते त्यावेळेस. त्याच्यासाठी सुद्धा डिस्कशन याच्यामध्ये ओपन आहे. म्हणजे ते सुद्धा फ्री येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. म्हणजे युरोपियन युनियनच्या पार्टनर्सला जसं त्याच्यामध्ये ट्रीट केलं जातं, तसं इंडियाला त्याच्यामध्ये ट्रीट केलं जाईल. फेस्ड आउट टॅरिफ्स ऑन आर्म्स अँड एम्युनिशन अमंग अदर गुड्स. जे टॅरिफ्स आहेत त्याच्यामध्ये आर्म्स अँड एम्युनिशन्सला त्याच्यामध्ये विशेष स्थान आतापर्यंत दिलेलं नाहीये. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती वेगळं डिस्कशन सुद्धा बघायला मिळू शकतं. मग आता व्हॉट द डील डझंट इन्क्लूड. याच्यामध्ये इन्क्लूड काय काय नाहीये. नो कन्सेशन्स ऑन आयटम्स सच ॲज चिकन अँड राईस. चिकन अँड राईस असतील याच्यासारख्या आयटम्सला एक्झम्पशन त्याच्यामध्ये नाहीये. कुठलंही स्थान नाहीये. नो अग्रीमेंट ऑन गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट ऑन एनर्जी अँड रॉ मटेरियल. एनर्जी अँड रॉ मटेरियल जे आहे गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंटचं, ते खऱ्या अर्थाने त्याचं काही स्थान नाहीये. ए सस्टेनेबल डेव्हलपमेंट चॅप्टर रिजेक्टेड बाय इंडिया. जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट चॅप्टर आहे, आता या ठिकाणी तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत काय आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल काय आहेत, ते फक्त बघून ठेवा. 13 आणि 17 असे काहीतरी गोल्स आहेत, ते तुम्हाला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ते मेन्स आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला गरजेचं असतं. अग्रीमेंट ऑन जॉग्राफिकल इंडिकेशन्स. जे जॉग्राफिकल इंडिकेशन्स रिलेटेड अग्रीमेंट आपलं होणार आहे, त्या अग्रीमेंटचं पण याच्यामध्ये काय उल्लेख आपल्याला दिसत नाही किंवा स्थान नाहीये. होऊ शकतं आता त्याच्यामध्ये स्थान नाहीये म्हणजे त्याचा विचारच केला नाही असं नसतं. याच्यावरती वेगळं डिस्कशन तर येणाऱ्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. तो एक स्कोप आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे सगळं युरोपियन युनियन आणि इंडियामध्ये जे काही फ्री ट्रेड अग्रीमेंट होतंय, त्याचे हे सगळे पैलू आहेत, त्याचे हे सगळे पॉइंट्स आहेत, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि याच्या पुढे जाऊन एक केस स्टडी सारखा याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग बाकी जिओपॉलिटिकल पैलूचा अभ्यास करणं, इकॉनॉमिकल बेनिफिटचा अभ्यास करणं, याचं इम्पॉर्टन्स काय काय आहे त्याचा अभ्यास करणं, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट माहिती असणं आणि मग स्वतःचं त्याच्यावरती बॅलन्स्ड ओपिनियन तुमचं असणं. हे अशा पद्धतीचा सर्वांगीण अभ्यास करणं, म्हणून तर त्याला केस स्टडी म्हणतो. अशा पद्धतीचा सर्वांगीण या टॉपिकवरती तुमचा अभ्यास असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर प्रिलियमला जरी कसा क्वेश्चन आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मेन्सला जरी आला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीनं राईट करू शकता. आणि पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू म्हणतो, इंटरव्ह्यूमध्ये जरी तुम्हाला याच्यावरती काही विचारलं गेलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला जस्टिफाय करू शकता. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे महत्त्वाच्या न्यूज सुरू होते, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन सोबत जो फ्री ट्रेड अग्रीमेंट होता, तो आपण टेक्स्ट कॉन्टेक्टच्या त्या एरोटेल सोबतच डिस्कस केला. त्याच्या पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ती यूजीसीचं न्यू इक्विटी रूल्स जे आहेत, ते रूल्स पब्लिश झाल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पब्लिकच्या प्रतिक्रिया, स्टुडंटच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. आता बऱ्याच कॉलेजेसमध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला डिस्क्रिमिनेशन बघायला मिळतं. मग ते धर्माच्या आधारावरती असू द्या,
जातीच्या आधारावरती असू द्या किंवा इतर कुठल्याही ग्राउंडवरती असू द्या. आणि त्याच्या अनेक केसेस, रोहित वेमुला केस आपण बघितली होती. त्याच्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली कारण तो आदिवासी, खरं तर दलित त्याचं बॅकग्राऊंड होतं आणि तशा पद्धतीनं डिस्क्रिमिनेशनला त्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं त्याला कंटाळून त्याचं जे काही सुसाईड आहे, ते सुसाईड आपल्याला बघायला मिळालं. ते प्रकरण सुद्धा खूप जास्त गाजलं होतं. आणि खूप मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा जाती आधारावरती, धर्माच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशनच्या केसेस अनेक वेळा बघायला मिळाले. त्यामुळे त्याला एक वेगळा रूल्स अँड रेग्युलेशन्स करणं गरजेचं होतं आणि तो रेग्युलेशन्स, रूल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. मग त्याच्यामध्ये खरं तर एक पॅनल गठीत होईल आणि त्या पॅनलकडे डायरेक्टली जर एखाद्या विद्यार्थ्यासोबत अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी होत असेल किंवा डिस्क्रिमिनेशन होत असेल, तर तो डायरेक्टली तिथे कंप्लेंट करू शकतो. मग जर अशा पद्धतीमध्ये जे जे कन्व्हिक्ट आहे, ते जर कोण सापडत असेल, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची वेगवेगळी नियमावली आहे. आता त्या नियमावलीमध्ये एक नियम असा होता, की त्याला जर विद्यार्थ्याचं तसं वर्तन असेल आणि तो कन्व्हिक्ट त्याच्यामध्ये सापडला, तर त्याच्या जातीच्या आधारावरती किंवा बाकी आधारावरती जर त्याला काही रिझर्व्हेशन वगैरे मिळत असेल, बेनिफिट्स वगैरे मिळत असेल, तर ते सगळे रद्द केले जाते. तिथे एक कॉन्ट्रोव्हर्सी खूप मोठी झाली. दुसरं असं होतं, की जर आता जसं की फॉर एक्झाम्पल डाउरी केसेसमध्ये अनेक फेक कंप्लेंट सुद्धा आपण बघतो. ठीक आहे. तशी याच्यामध्ये जर फेक कंप्लेंट कोण करत असेल, तर त्याच्यावर सुद्धा मोठी कारवाई करण्याचं प्रावधान होतं. मग त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी तयार झाली, की जर याच्यामध्ये एखाद्याला फेक साबित केलं, तर जो कंप्लेन करणार आहे, तो पहिल्यांदाच घाबरेल. तो कंप्लेनच करणार नाही, की होऊ शकते उद्या मीच याच्यामध्ये खोटा ठरलो, तर माझ्यावरतीच कारवाई होईल. मग त्याच्या विरोधात सुद्धा प्रोटेस्ट झाला. बरं ते चेंज पण करण्यात आलं त्यानंतर. त्यामुळं हे जे यू-जी-सीचा न्यू इक्विटी रूल्स आहेत, ते खूप जास्त न्यूजमध्ये खऱ्या अर्थानं अ, खूप जास्त चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं राहिलेले आहेत. त्यामुळं हे यू-जी-सीचे न्यू इक्विटी रूल्स जे आहेत ना, ते रूल्स काय आहेत त्याचा डिटेल खूप जास्त डीपमध्ये जाऊन अभ्यास करायची गरज नाही. पण एक समज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करून ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा? याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा इक्वॅलिटीचा. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वॅलिटीला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. समानतेला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं ही जी समानता आहे ना, ही समानता ही कॉन्सेप्ट आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपला फंडामेंटल राईट आहे, की आपल्यासोबत डिस्क्रिमिनेशन होणार नाही. आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचे रूल्स आणि विशेष करून हे शिक्षण संस्थांसाठी आणावं लागतात. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आयोग याच्याकडे वेगळं लक्ष कुठं देऊ शकतो? इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वॅलिटीसाठी कोणकोणते महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याच्याच रिलेटेड कोणत्या पार्टमध्ये हे दिलेलं आहे, कोणत्या शेड्यूलच्या अंडर हे दिलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करावा लागेल. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज जर बघितली आपण, तर ती गिग वर्कर्सशी रिलेटेड आहे आणि ती कर्नाटक गव्हर्नमेंट जे आहे, ते गिग वर्कर्सशी रिलेटेड वेगवेगळा बोर्ड असू द्या किंवा कायदा असू द्या बनवायचा प्रयत्न करते. पण इथं अभ्यास करून ठेवायचा आहे, जे की अगोदर पण मी तुम्हाला सांगितले, की गिग वर्करचा मुद्दा जो आहे, तो पहिल्यापासून चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे ही गिग वर्कर कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर यांच्याशी रिलेटेड आत्तापर्यंत काय-काय रूल्स अँड रेग्युलेशन, बरं यांच्याशी रिलेटेड पार्लमेंटमध्ये पण डिस्कशन झालेलं आहे याच्यावर. त्यामुळं याची जी काही सर्व पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मेन्समध्ये सोशिओलॉजीच्या अंडर याच्यावरती विचारलं जाऊ शकतो. कारण हा सोशल सुद्धा प्रॉब्लेम आहे, की गिग वर्कर्स जे आहे, ते त्यांना तेवढ्या प्रमाणात आपण प्रोटेक्ट करत नाहीये. हे सुद्धा अनेक वेळा बोललं जातं. त्यामुळं हे सोशली पण याच्याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, तर लेबर वेल्फेअरच्या दृष्टीतून पण याच्याकडे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पुढे न्यूजमध्ये आपण बघतो, की यू-जी-सीचे जे न्यू इक्वॅलिटी रूल्स आहेत, ते परत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं डिस्कस केले जातात. म्हणजे ते किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजत असेल. आणि जे फ्री ट्रेड अग्रीमेंट युरोपियन युनियन सोबत, आता याच्यानंतर सुद्धा हे बघा, ही न्यूज त्याच्याशी रिलेटेड आहे. ही न्यूज आपल्याला दिसते त्याच्याशी रिलेटेड आहे. पण वेगळं एक काय आलेलं आहे, की हे सगळं होत असताना युरोपियन युनियन अँड इंडिया टू कोलॅबोरेट ऑन पीसफुल युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अंडर इरोटॉम डील्स. हे फक्त बघून ठेवा, की इरोटॉम डील्स जे आहे, ती कशाशी संदर्भात आहे, हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मेन्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस युरोपियन युनियनचे आणि इंडियाचे संबंध कशा पद्धतीचे आहेत,
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावाच लागेल. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इरोटॉम डील नेमकी कशाच्या संदर्भात आहे, महत्त्वाचे त्याचे पॉइंट्स काय-काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी खरं तर आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आणि ओपन प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्राम चॅनल आपला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ते जॉइन करून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकता. मी स्वतः आन्सर रायटिंगवरती तुमच्या फीडबॅक देतोय. आणि तिथं जे क्वेश्चन मी पोस्ट करतो, जे द हिंदूमध्ये आपण डेली डिस्कस करतो, त्यावरती आधारित क्वेश्चन मी पोस्ट करतो, जेणेकरून हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही आन्सर डायरेक्टली लिहू शकाल. त्याच्यासाठी वेगळा तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. किंवा कधी-कधी आपण काय करतोय, की या सब्जेक्टचा माझा अभ्यास झाल्यानंतर मग याच्यावरती आन्सर रायटिंग सुरू करतो. तो दिवस बऱ्यापैकी येत नाही किंवा आन्सर रायटिंगला लेट होतो, त्यामुळे तेवढी प्रॅक्टिस आपली होत नाही. त्यामुळे डे 1 पासून आन्सर रायटिंग तुम्हाला सुरू करायची असेल आणि डे 1 पासून जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्या आन्सर रायटिंगची व्हावी या उद्देशानं हे सगळं मी सुरू केलंय. तुम्ही जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही जॉइन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय आणि तिथं मला पर्सनली तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती त्या क्वेश्चनचा आन्सर पीडीएफ फॉर्ममध्ये टेलिग्रामवरती पाठवू शकता. त्याचबरोबर 2 तासाचा 1 टू 1 व्हर्चुअल मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, तो सुरू झालेला आहे. त्याची फीस जी आहे, ती ₹1,999 आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी 1 ते 2 वर्ष झाले प्रिपेअर करतोय, पण समजत नाही कुठं चुकतंय, स्कोर येत नाहीये. म्हणून मग 2 ते 3 वर्ष त्याच्यामध्ये त्या ट्रॅपमध्येच अडकून बसलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ते मी सुरू केलंय. ते विद्यार्थी तो कोर्स जो आहे, तो खऱ्या अर्थानं 2 तासाचं मार्गदर्शन आहे. ते जॉइन करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्मची लिंक दिली. ते फॉर्म भरून तुम्ही त्याला ॲडमिशन घेऊ शकताय. ते 1 टू 1 असणार आहे व्हर्चुअली. मी फक्त तुमच्याबरोबर तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे, अभ्यास करण्याची पद्धत आहे, हे सगळं तुमच्याबरोबर डिस्कस करून, ते समजावून घेऊन, मग तुमचा अभ्यासाचा प्लॅन कसा असायला पाहिजे, नेमकं कुठं चुकतंय, स्कोर का येत नाहीये, हे सगळं डिस्कस करून तशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करेक्ट करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. सो असो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे बेनिफिशियल आहे मराठी विद्यार्थ्यांसाठी, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.